मित्रांनो, जय छत्रपती, जय शिवराया, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संभाजी महाराज. संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, युवकांसाठी. मित्रांनो, माझं काय कार्यकाल जरी चालू झाले, माझं काय ना मित्रांनो, जे जळते ज्याला करते. महाराष्ट्रात किती अत्याचार होते, ही साली बढवी किती अत्याचार करायला लागले, हे राजकारणी लोक महाराष्ट्रात किती महाग करून ठेवले. गोरगरिबांनी जगायचं कसं, महाराष्ट्रातल्या आया बहिणींसाठी, महाराष्ट्रातल्या काळांसाठी. मी एका मुद्द्यावर अरे येणाऱ्या भविष्यासाठी महाराष्ट्रात काय विकास केला. तुमचं सरकार निर्माण झालं, तुमच्या सरकारच्या टायमाला तुम्ही वादे केले, ही करू शकत आहे आम्ही, ती करू शकत आहे. गोरगरिबांसाठी आम्ही स्वस्त करू शकत आहे, ही मदत करू शकत आहे. सामाजिक लोक मरायला लागली, सामाजिक जनता मरायला लागली, गोरगरिबावरने अत्याचार व्हायला लागला, भ्रष्टाचार व्हायला लागला. या सरकारने किती अत्याचार केला. ही सरकार हे काय उपयोग नाही. अरे पोलिसाकडे आमची केस घेतली नाही, ते आमच्यावर हल्लं झालं, आम्हाला जीव मारायचा प्रयत्न केला, संपवायचा प्रयत्न केला. आज तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात माझं कार्यकाल दमादमाने चालू व्हायला लागलं. महाराष्ट्रातले लोक जागृत व्हायला लागले, महाराष्ट्रातल्या जनतापर्यंत कार्यकाल पोचायला लागला. महाराष्ट्रातल्या हर कान्या कोपऱ्यात चांगदेव भाऊ जाधवचं कार्यकाल पोचायला लागलं. मित्रांनो, एवढं व्हिडिओ शेअर करा, इतकं महाराष्ट्रात ट्विट करा, महाराष्ट्रात फॉलोअर्स करा, सबस्क्राईब करा. फॉलोअर्ससाठी येत नाही, सबस्क्राईबसाठी येत नाही. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या काळांसाठी, महाराष्ट्रातल्या भविष्य येणाऱ्या काळासाठी आपल्याला काय करायचं, आपल्या हातातून काय काम होतं, गोरगरिबांसाठी काय मदती होते, त्या काय सहकार्य होते. मित्रांनो, ही आपली ही भावना आहे, आपलं व्यक्तित्व मत. हे साली बडव्यांचं काय राजकारण करणार, सत्ता येते जाते, सत्ता बदलते, त्या जाते, त्या मंत्री होते ती जाते ते. पण सामाजिक लोक येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या भविष्यासाठी सामाजिक जनता मरते, हिंदुत्व मरते, ते 18 पकड जाती मरते, ते परत शेतकऱ्यांचं हाल, गोरगरिबांचं हाल, कुणाला रस्त्यावर मागते ते, हे मागते ते, कष्ट करते ते, कामगार बांधव हे बांधव त्यांच्या पगारी देत नाही, ते पगारी टकते, ते लोक दादागिरी करते, ते गुंडगिरी करते, ते ह्याला मारहाण त्याला मारहाण, भाईगिरी करते, ते धमक्या देते, ते संपवायचा प्रयत्न करते. अरे पण एवढा अत्याचार करून चालत नाही. वरचा परमेश्वर बघत असतो, ज्याच्या नशिबात असतं तेच करतं. मित्रांनो, हे माझं काम आहे. 24 तास माझं बोलणं, जनतांना संवाद साधणं, जनतांसंग भाषणं करणं, हे माझ्या नशिबात आहे, म्हणून मी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.